तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या 19 मार्चच्या भागामध्ये ईश्वरीने खूप बोल्ड स्टेप उचललेली आहे आणि आता प्रॉपर्टीचे पेपर अर्णवच्या हातामधून हिसकावून घेतलेत, आतमधून मॅच बॉक्स आणलाय आणि ते पेपर जाळलेत. पहिल्यांदा वल्लरीला ईश्वरीचा अभिमान वाटलाय. वा ईश्वरी वा, काय गेम केलास तू. म्हणजे आता ह्या राजेशच्या घशामध्ये अजिबात प्रॉपर्टी जाणार नाहीये. पहिल्यांदा तू जे काही केलंस ना ते मला आवडलेलं आहे. आणि हे पेपर जाताना बघून अंजलीचा मात्र आता तिळपापड होत असतो. या ईश्वरीची इतकी हिंमत कशी. आणि त्यानंतर मग आता मामांना जरा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते, चिडलेली आहे ती म्हणजे अंजली. आणि काय ग तुझी हिंमत कशी झाली आमच्यामध्ये पडण्याची. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही भाऊ बहीण असताना तुला मध्ये पडायची गरज काय पडले, असं म्हणत ती आता ईश्वरीवरती चिडलेली आहे. अगं तुला इतकं हे सगळं होतं तर त्यासाठी तू हे सगळं कारस्थान केलं. हा म्हणजे मला तर असं वाटतंय की तुझी बहीण नम्रता ही आकाशची बायको बनून या घरात येणार आहे ना. मग तुला असं वाटलं असतं की 50-50% वाटे झालं तर तिच्या वाट्याला काय येणार, बरोबर ना. म्हणून हे सगळं केलंस ना. तू इतक्या खालच्या पातळीचा विचार करत असशील असं मला वाटलं नाही. यावरती मामा चिडतात आणि काय बोलतेस तू अंजली. अगं पहिल्यांदा किती चुकीचं बोलतेस तू अशी नव्हतीस. यावरती मग आता ती सांगायला लागते, मामा तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे या ईश्वरीच्या प्रेमाची, म्हणून तुम्हाला ईश्वरीची बाजू कळत नाहीये. पण त्याच वेळेला वल्लरी सांगायला लागते, मला पहिल्यांदा ईश्वरीचं म्हणणं आता पटलेलं आहे. मला कळतंय ना की या घराचे तुकडे होणं किती चुकीचं आहे. जर ईश्वरीने आपल्या हक्कासाठी काही बोलली तर काय चुकीचं आहे. पहिल्यांदा वल्लरीने ईश्वरीची बाजू घेतलेली बघून घरात सगळ्यांना जरा आश्चर्य वाटते. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो आकाश, मला पण असं वाटतंय की हे बरोबर आहे. म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा हे जे साम्राज्य आहे हे दादाने वाढवले आणि असं असताना त्याचे हिस्से करण्याचा किंवा न करण्याचा त्याच्या बायकोने जर कबुलली तर काहीच गरज नाहीये तिला चुकीचं ठरवायची. ती बरोबर तेच बोलते. त्यावरती अंजली म्हणते, बरोबर आहे ईश्वरी, तू सगळ्यांना आपल्या कब्जामध्ये केलेस. यावरती ईश्वरी म्हणते, अंजली ताई तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधले. मुळातच तुम्हाला कळत नाहीये तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास टाकताय ना ती माणसं किती चुकीची आहेत, तुमचा किती फायदा घेत आहेत. अंजली म्हणते, कुणाबद्दल बोलतेस तू, राजेश बद्दल बोलतेस. यावरती ईश्वरी सांगते, हो मी राजेश बद्दल बोलत आहे. मी फक्त 48 तासामध्ये तुम्हाला सिद्ध करून दाखवेन की ज्या तुमच्या नवऱ्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवताय किंवा ज्या तुमच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून तुम्ही आता प्रॉपर्टीचा हिस्सा मागताय तो नवरा किती चुकीचा आहे ते. यावरती मग आता अंजली सांगते, ठीक आहे मग घे तुला 48 तास. या 48 तासामध्ये तू आता शोधून दाखव माझ्या नवऱ्याच्या विरोधातला पुरावा आणि मगच माझ्या समोर ये. असं म्हणत चिडलेली अंजली आपल्या रूम मध्ये निघून जाते. इकडे अर्णव पण चिडलाय. त्याला ईश्वरी जे काही वागली ते अजिबात आवडलेलं नाहीये. तो तिचा हात धरतो आणि तिला ओढत आता रूम मध्ये आणतो. काय चाललंय काय मिस इंदोर तुझं, का असं हे खाली वागलीस. म्हणजे आता तू पैसा आणि प्रॉपर्टी याला इतका डिमांड देत असशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. यावरती ती सांगते, नाही सर, अहो खरंच सांगते मी तुम्हाला, माझ्यासाठी पैसा प्रॉपर्टी या गोष्टीला खरंच काही डिमांड नाहीये. पण जर का आत्ता हे सगळं घडलं तर ते राकेशच्या हातामध्ये सगळी प्रॉपर्टी जाईल आणि बाकी सगळे रस्त्यावरती येतील. तुम्हाला कळत नाहीये मी आता छोट्या घरात झोपडीत पण राहू शकते कारण मला त्याची सवय आहे. पण तुम्ही, आजी, मामा, मामी, आकाश हे सगळे कुठे जाणार आहेत. कारण जर का एकदा प्रॉपर्टी अंजलीताईंच्या नावावरती झाली ना तर आता तो राकेश कोणत्याही थराला जाईल आणि आता आपलं घर फोडायला कमी करणार नाहीये. तुम्हाला कळतंय का. असं म्हटल्यावर ती कुठेतरी अर्णवला या सगळ्यामध्ये ईश्वरी जे काही बोलतेय ते अगदी पद्धतशीर बोलते किंवा ईश्वरी जे काही बोलतेय ते अगदी बरोबर बोलतेय या गोष्टीची जाणीव झालेली आहे. आणि त्यावरती ईश्वरी आता देवासमोर जाते आणि तिथे असलेल्या दिव्यावरती हात ठेवते आणि ती सांगते, मी आता ह्या दिव्याला साक्षी म्हणून तुम्हाला सांगतेय की जे काही केलं ना त्याच्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नव्हता. मला फक्त या घराला वाचवायचं होतं. तुम्हाला कळतंय का. आता आपल्याला एक पाऊल पुढचं उचलायला लागणार आहे आणि त्या राजेशचं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणायला लागणार आहे. यावरती मग आता अर्णव म्हणतो, तू 48 तास सायलेन्स घेतलेस ना, या 48 तासात काय करणार आहेस. यावरती ईश्वरी म्हणते, मला माहित नाहीये काय करणार आहे. पण आपण अंजलीताईंना त्रास नको म्हणून आपण त्यांच्याबद्दल सत्य काही सांगायला जात नाही. पण आपण घरच्यांना विश्वासात घेऊ शकतो ना. घरच्यांना विश्वासात घेऊन त्या आता राजेशचं सत्य जर का समोर आणलं ना तर घरचे सुद्धा आपल्याला मदत करतील ताईंच्या समोर हे सत्य आणायला. अर्णवला लॉजिकल बोलणाऱ्या ईश्वरीचं हे म्हणणं कुठेतरी पटायला लागलेलं असतं आणि तो आता
विचार करतोय, बरोबर बोलते ही. जर का आपण प्रॉपर्टी नावावरती ताईच्या करून दिली तर मात्र तो आता राजेश काय करेल याची काही कल्पना नाहीये. असा विचार करत असताना शेवटी ईश्वरीने आपलं म्हणणं अर्णवला पटवून दिलेलं आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता ईश्वरी सांगते, एकदा फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. तो राजेश कुठे गेलाय, काय केलाय हे जर का शोधून काढून सगळ्यांच्या समोर आणलं ना तर सगळेच जण आता आपली मदत करतील. पण अर्णवच्या समोर आता पर्याय नसतो. काय करायचं, कसं करायचं. पण त्याच वेळेला सिक्युरिटी गार्डचा फोन आलाय आणि सर काही माणसं आलेत खाली आणि दमदाटी करून आता ते इथून जाण्याचा, आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. काहीतरी आता आपल्याला मार्ग काढायला पाहिजे. असं म्हटल्यावर अर्णव म्हणतो मी खाली येतोय. इकडे तोपर्यंत घाबरलेली अंजली, म्हणजे तिला खूप राग आलेला आहे, ती लगेचच रूम मध्ये येते आणि आता फोन करते राजेशला. हॅलो राजेश, त्या ईश्वरीने प्रॉपर्टीचे पेपर फाडून टाकले रे. म्हणजे आता ही ईश्वरी असं काही वागेल मला खरंच वाटलं नव्हतं. आता राजेशच्या रागाचा पारा चढलाय. हातातोंडाशी आलेला इतक्या मोठ्या प्रॉपर्टीचा घास निघून गेल्यामुळे तो चिडलाय आणि तो सांगतो, हे बघ अंजली, आता आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार नाही घ्यायची आहे. आपण काय करायचंय, आपण कोर्टाचा मार्ग निवडायचा आहे. अंजली म्हणते म्हणजे काय करायचंय. यावरती तो सांगायला लागतो, आता आपण कोर्टाचं दार ठोठवायचं आणि आपल्या हक्कासाठी कोर्टात जायचं. अंजली म्हणते मी एकटी काही करू शकत नाहीये, तू ये लवकर. यावरती तो म्हणतो, हो माझं इथलं एक शेवटचं काम राहिलंय. आणि हातामध्ये चाकू घेऊन तो आता हे सगळं पाहतोय. हातामध्ये चाकू घेतोय आणि शेवटचं काम करून येतो. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे हे आपल्याला कळतंय. कारण रिया त्याला लग्नाचा फोर्स करते आणि त्याला लग्न करायचं नाहीये, फक्त रियाचा पैसा हवा आहे. इकडे तोपर्यंत अर्णव बाहेर आलाय तर तोच तो दादा ज्याच्याकडून आता 20 लाख रुपये घेतलेले असतात, ते म्हणजे इकडे राजेशने तो आलेला आहे. 14 लाख तर मिळालेले असतात त्याला, पण 6 लाख बाकी असतात आणि म्हणून तो चिडलेला असतो. आणि बाजूला हो, आतमध्ये तो राजेश आहे ना, त्याला आम्हाला पकडायचं आहे. यावरती लगेचच आता मात्र अर्णव सांगतोय, कोण राजेश. यावरती तो म्हणतोय, बघा तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करू नका, आम्हाला माहिती आहे तो इथेच आहे. यावरती अर्णव म्हणतो, तुम्हाला राजेश पाहिजे ना, तुम्ही माझ्यासोबत डील करा. यावरती तो दादा जरा उर्मितच त्याला सांगायला लागतो, गुरमीतच, की हे बघा मला तुमच्याशी डील बिल करायचं नाही, बाजूला हो, मला आत जायचंय. मग काय, अर्णवला राग येतो. अर्णव त्याचा हात धरतो, उलटा पिरगळून हात आता असा पकडून ठेवतो आणि बाकीच्या गुंडांना दम देतो. अर्णवची पॉवर बघितल्यावरती त्या गुंडांचा थोडाफार हे आता कमी होतो आणि ते दोघं जण इकडे इकडे पाहायला लागतात. अर्णव म्हणतो, खबरदार जर माझ्या वाटेला आलात तर काय, हात मोडला का, म्हणजे मोडण्याची पण ताकद मी ठेवतो. जे काही सांगतोय ना ते मी नीट ऐका. तोपर्यंत सिक्युरिटी गार्ड आला आणि तो म्हणतो, सर मी यांना कधीपासून सांगतोय पण हे ऐकतच नाहीयेत. त्यावरती अर्णव म्हणतो, चिंता करू नका, आता ऐकतील. कळलं का मला काय म्हणायचंय ते. तुम्हाला तुमचे पैसे पाहिजेत ना. खरं तर तुम्हाला त्या राजेशनी फसवले ना, राकेशनी. तुम्हाला तो भेटला राकेश नाईक म्हणून, आम्हाला तो भेटला राजेश भोसले म्हणून. तुमचं राकेश नाईक बनून त्याने पैशाचं नुकसान केलंय, पण राजेश भोसले बनून त्यांनी आमचं घर फोडलंय, माझ्या बहिणीसोबत लग्न केलंय आणि त्याला शिक्षा आम्हाला घडवायची आहे आणि त्या कारणासाठी आम्हाला तुझी आता मदत लागणार आहे. यावरती आता तो सांगायला लागतो, ठीक आहे सर, जर का आता आम्हाला आमचे पैसे मिळणार असतील ना तर आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत. त्यावरती मग आता अर्णव त्याला बसायला घेतो, चहा कॉफी देतो आणि त्यानंतर मग आता सांगायला लागतो, काय झालं, हात दुखला का, म्हणजे कसं आहे माझ्या वाट्याला पुन्हा जायचा प्रयत्न करू नका. कसं आहे, तुम्ही गुंड असलात ना तरी मी सुद्धा बॉडी बिल्डरच आहे. मी तुम्हाला जे सांगतोय ते ऐका. हे बघा, आम्हाला सुद्धा त्या राजेशला पकडायचं आहे. त्याने माझ्या बहिणीला फसवून लग्न केलंय आणि तिच्यासोबत आता इकडे आत्ता पण तो फ्रॉड करून आमचं घर फोडायला बघतोय आणि त्यामुळे त्याला अडकवायचं असेल तर मला तुमची मदत पाहिजे. तो कुठे आहे, तो काय करतोय आणि तो आत्ता कोणत्या ह्याच्यासोबत आहे हे सगळ्या खबरी तुम्ही द्यायच्या आणि मग त्याचं काय करायचं ते मी बघतो. तुमचे जितके पैसे असतील ना त्याच्यापेक्षा जास्त पैसे देईन आणि माझे काम करण्याचे पण पैसे देईन. हां, पण माझ्यासोबत डबल गेम खेळात ना तर हा अर्णव राजे शिर्के फार वाईट आहे. हा चेक घ्या, पण हा चेक त्या वेळेला वठेल ना की ज्या वेळेला तुम्ही आता माझं काम पूर्ण कराल. आणि जोपर्यंत बँकेतून मला फोन येतो की हा चेक वठवायचा आहे तरच हा चेक वठेल. त्यामुळे आधेमध्ये वठवायचा प्रयत्न अजिबात करू नकोस. जोपर्यंत काम होत नाहीये ना तोपर्यंत माझ्यासोबत फ्रॉड नाही करायचा. यावरती तो म्हणतो, हे बघ आम्ही बेईमानीचे काम करतो त्यामुळे पण इमानदारीमध्ये करतो. तू चिंता करू नकोस, आम्हाला फक्त पैशाची भाषा कळते. तू पैसा दिलायस ना, आता तुझ्यासाठी काम करणार. आतापर्यंत जेव्हा
पैसा देईल त्यासाठीच काम करणं हा आमचा रोल आहे, असं म्हणत तो निघून जातो. इकडे ईश्वरी म्हणते, काय हो, काय तुमच्या डोक्यामध्ये सर चालू आहे? म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने हे सगळं केलेत ना, त्याचा काय फायदा होणार आहे? अर्णव म्हणतो, कसं आहे, काट्याने काटा काढायचा. आता हा वाईट माणूसच आपल्याला त्या वाईट माणसाला पकडायला मदत करेल आणि एकदा का त्याला पकडलं ना की आपल्याला ताबडतोब अंजली ताईसोबत त्याचं खरं रूप आणता येईल. अंजली इकडे आता रूम मध्ये आले आणि तिला आता खूपच वाईट वाटत आहे. अंजली विचार करते, आई मला आज इतकं वाईट वाटतंय ना की माझं ह्या जगात कोणीच नाहीये. आई तू इथे हवी होतीस, कारण काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव हे ज्या पद्धतीने वागतायत ना, मला ह्या जगात कुणीच नाही असं फिलिंग आले. एक फक्त राजेश आहे, तो फक्त माझी काळजी घेतोय, तो सुद्धा इथे नाहीये. इकडे तोपर्यंत अंजली म्हणते, तुमचं चाललंय तरी काय? म्हणजे ईश्वरी सांगायला लागते, सर अहो तुम्ही कोणता विचार करताय? यावरती अर्णव म्हणतो, चिंता करू नको, आता आपल्याला तो राजेश कुठे आहे ते सुद्धा कळेल आणि त्यानंतर त्याला आता ताई समोर आणून त्याचं खरं रूप सुद्धा उघडकीला आणता येईल. यावरती मग आता ईश्वरी सांगते, पण त्याआधी आपण घरच्यांना विश्वासात घेतलं तर, घरच्यांना आधी या राजेशचं खरं रूप सांगितलं तर, आणि त्यानंतर ते सुद्धा आपल्याला मदत करतील ना, म्हणजे आता हे सगळं करायला. यावरती अर्णवला ही आयडिया पटलेली आहे आणि त्याच वेळेला दोघांचं बोलणं चाललंय. दोघं जण बोलत आता कशा पद्धतीने राजेशला अडकवायचं याची चर्चा करतायत आणि दोघं जण एकमेकांशी हात मिळवणी करतायत. पण अर्णव तितक्यात तिकडून निघून गेलाय. इकडे तोपर्यंत वल्लरी चिडली आणि बघितलं त्या ईश्वरीला खाली मुंडी पाताळ धुंडी समजता ना तुम्ही, म्हणजे आता इतकी शांत समजता. बघितलं कसा प्रॉपर्टीचा विषय आल्यावरती सगळ्यांच्या समोर ताड ताड बोलत आपल्या नवऱ्याला थांबवलं. यावरती मामा म्हणतात, काय ग वल्लरी, खाली तर तू तिची बाजू घेत होतीस, म्हणजे आता खाली तर तू म्हणत होतीस की आता ईश्वरी बरोबर बोलली, हे बोलली. त्यावरती ती म्हणते, ते दोन वेगळे मुद्दे आहेत. खाली मी बोलले असेल ती बरोबर आहे, पण तरी सुद्धा बघितलंत ना. आणि आता आकाश म्हणतो, हे बघतोय बरोबरच आहे, एक बायको म्हणून तिने जर का दादाच्या प्रॉपर्टीमध्ये आपला हक्क सांगितला तर काय वाईट आहे? यावरती वल्लरी म्हणते, वा वा वा, दोन संत आहेत ना, हे संत माझ्याच घरामध्ये जन्माला यायला पाहिजे होते नाही का? अरे तुझं काय, त्या दोघांनी जर का प्रॉपर्टीच्या वाटण्या केल्या तर तुला काय मिळणार? यावरती आकाश म्हणतो, आई आपलं काय आहे इथे, ह्या त्यांचीच प्रॉपर्टी आहे. मामा म्हणतात, वल्लरी तू जरा शांत हो. वल्लरी म्हणते, बिलकुल नाहीये, माझ्या मुलाचा सुद्धा या प्रॉपर्टीत तितकाच हिस्सा आहे आणि तो जर का आता त्याला दिला नाही ना तर मात्र मी असा तांडव करेन ना, असं म्हणत ती आता चिडलेली आहे. मामा सांगतात, हे बघ आपण फक्त या प्रॉपर्टीचे केअरटेकर आहोत, जर का ह्या प्रॉपर्टीमध्ये वाटण्या करण्याचा भय आला ना तर आपला इथे अधिकार नाहीये. पण वल्लरी चिडले आणि आपल्या मुलाला अधिकार मिळवून देणार म्हणजे देणार हे तिच्या डोक्यामध्ये फिक्स आहे. आकाश चिडलाय, मामा चिडलेत आणि वल्लरीला चांगलंच सुनावतायत. इकडे तोपर्यंत ईश्वरी किचनमध्ये काहीतरी काम करत आहे आणि त्याच वेळेला तिला आता अंजलीसाठी काहीतरी बनवायचं आहे, पण आपल्या हाताने अंजली खाणार नाही म्हणून तिने वल्लरीला फोन केलाय आणि मामी खाली याल का? वल्लरी म्हणते, वा वा बाईसाहेब, घरातल्या घरात मला आता फोन करून तुम्ही ऑर्डर सोडणार काय? ती सांगते, नाही मी अंजली ताईंसाठी खाऊ बनवलाय, पण मी कशी त्यांना देऊ? त्यावरती ती म्हणते, जा तुला द्यायचं तर दे, नाही तर नको देऊस. तितक्यात अंजली आले आणि त्यावेळेला ईश्वरी तिला सांगते, ताई हे खाऊन घ्या ना. अंजली म्हणते, निर्लज्ज आहेस का ग तू? इतकं सगळं आपल्यामध्ये घडलंय आणि आत्ता तुला ही गोष्ट सुचतीये मला खायला द्यायची? त्यावरती अंजली म्हणते, ऐका ना. त्यावरती आता इकडे ईश्वरी सांगत असताना अंजली म्हणते, हे बघ ह्याच्यात वेळ वाया घालवू नको, 48 तासाची मुदत मागितलीस ना, त्यावेळेला माझ्या नवऱ्याच्या विरोधात काय तुला पुरावा मिळतोय ते शोध जा. काही झालं तरी सुद्धा काहीही पुरावा तुला मिळणार नाहीये. हे सगळं चालू असताना मग आता तो दादा फोन करून अर्णवला सांगतोय की राजेश एका मुलीसोबत गोव्याला आहे, एका मुलीसोबत गोव्याला मजा करतोय आणि त्यावरती अर्णव सांगतो, त्याला पकडून आणा माझ्यासोबत. मग आता तो दादा त्याला पकडायला गेलाय, पण तोपर्यंत इकडे राजेशला बातमी कळले आणि तो तिकडून फरार झालाय. दादा सांगतोय की तो ना तिकडून फरार झालेला आहे, पण काळजी करू नका, त्याला कसं कुठे काय पकडायचं हे मी सांगतो. आता त्या राजेशला फरफटत तो दादा अंजलीच्या समोर रियाच्या सोबत आणणार आणि 48 तास पूर्ण व्हायच्या आधीच ईश्वरीचं हे पूर्ण होणार आणि राजेश एक्सपोज होणार आहे. कसं घडणार, काय घडणार, येणाऱ्या भागात कळणार आहे.